सरकार आणि निसर्गाची अवकृपा असूनही केवळ सहकार्य, जिद्द, चिकाटीच्या बळावर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या मोहनाळ लातूर रोड या गावानं टोमॅटो आणि कोबी या भाजीपाला शेताची सुरुवात हे 1977 साली केली। 1977 सालापासून गावातील सर्व शेतकरी टोमॅटो, कोबीचं पीक घेतायत। गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन केलाय। गटामार्फतच निविष्ठांची खरेदी केली जाते आणि मालही विकला जातो। तसंच पाण्याची कमतरता असल्यानं ठिबक आणि मल्चिंगचा वापर करण्यात येतोय। त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढलंय। उत्पन्न वाढल्यानं शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आणि शैक्षणिक विकासही झालाय। गावातल्या शेतकऱ्यांना 100 एकरातल्या टोमॅटो आणि कोबी विक्रीतून खर्च वजा जाता 1,31,00,000चा निव्वळ नफा मिळतोय। गोपाळबाबाची पावनभूमी आणि ब्रिटिश काळापासून रेल्वेनं जोडलेले मोहनाळ लातूर रोड लातूर शहरापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। 2,500 लोकवस्तीच्या गावात ऊसाचं प्रमुख पीक म्हणून उत्पादन घेतलं जात असे। चाकूर तालुक्यात नदी, धरण किंवा कालवा नसल्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर असे। 1977 पासून टोमॅटो आणि कोबीच्या शेतीला सुरुवात झाली। आज सध्या 50 एकर टोमॅटो आणि 50 एकर फुलकोबीचं उत्पादन घेतलं जात आहे। आमच्या गावात थोड्या फार प्रमाणात पाणी असल्यामुळे ऊसाचं पीक राहायचं आणि ऊसाचं पीक मला पाणी कमी पडल्यामुळे आम्ही थोडं भाजीपाल्याच्या धंद्यामध्ये 2 पैसे जास्ती मिळतात म्हणून भाजीपाल्याकडे वळलो आणि 1977 पासून आम्ही भाजीपाल्याचं पीक घेतो। मुख्यतः टोमॅटोचं पीक घेतो आणि नंतर वरचीवर मग दुसरा भाजीपाला घेत गेलो आणि गावरान टमाटे घ्यायची पूर्वी। गावरान टमाट्याच्या नंतर 1-2-4 वर्षाच्या नंतर मग 1980-85 पासून आम्ही संकरित जातीच्या मागे लागलो आणि संकरित जातीचा टोमॅटो घ्यायला सुरुवात केली। मग 10-5 वर्षे संकरित जातीचा टोमॅटो पाटाच्या पाण्यावरच घ्यायचा। मग नंतर 90-95 पासून मल्चिंग, ठिबक ह्या त्या बाबी सुरू झाल्या आणि आता सगळंच गावच आमच्या गावात एकमेकाच्या सहकार्यानं संपूर्ण गावात टमाटा, गोबी अशी पिकं घ्यायला लागले आणि ह्याच्यातून आम्हाला 2-4 पैसे जास्ती मिळायला लागलेत। 77-78च्या काळात आमच्या गावची परिस्थिती अत्यंत वाईट, म्हणजे त्या व्यापाऱ्याच्या दाराला गेल्याशिवाय आमचा सण होत नव्हता, उधार मागितल्याशिवाय आमचा सण होत नव्हता। आजची परिस्थिती आमची अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे चांगल्यापैकी पैसे आहेत आणि शेतकरी आपले स्वावलंबी झालेले आहेत। एक म्हणजे एकमेकाची आर्थिक परिस्थिती एकदम चांगली आहे। 70-80च्या काळामध्ये आमच्याकडे साधे म्हणजे मातीची घरं होती, आता आमच्याकडे चांगले स्लॅबचे कॉन्क्रीटचे घरं आहेत। सायकल बघायला मिळत नव्हती आमच्या गावामध्ये कुणाला, आता आमच्या गावामध्ये 100-50 मोटरसायकली आहेत, 5-4 कार आहेत, 5-4 जीप आहेत, माल वाहतुकीसाठी 10-5 टेम्पो आहेत आणि पैसे आल्यामुळं बरेचसे पोरं शिकले, इंजिनियर झाले, काही डॉक्टर झाले, काही शिक्षक झाले, त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये समृद्धी आली आहे। 100 एकरच्या टोमॅटो कोबीच्या पिकासाठी लातूर आणि चाकूर इथून बीज खरेदी होत असे। सध्या गावात गोविंदबाबा नर्सरीतून रोपाचं उत्पादन होतंय। टोमॅटोची गावरान 440, 5005, अलंकार, अभिनव तर कोबीच्या विष्णू 22, सनग्रो 111, सुहासिनी, दीपा, प्रगती, समृद्धी आदी वाणाची लागवड केली जाते। जून, ऑगस्ट आणि जानेवारी असे वर्षातून 3 हंगामात टोमॅटो आणि कोबीची लागवड केली जाते। ही पीक आणि कोबी पीक 3 सीझन मध्ये घेतो। जून मध्ये एक सीझन, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एक आणि जानेवारी मध्ये एक। तर जून मधल्या सीझनला आम्ही सुरुवातीला जमिनीची ट्रॅक्टर नांगरण करतो, त्याच्यामध्ये शेणखत टाकतो, त्याच्यानंतर भरखत म्हणून आम्ही सुपर, अमोनिया 10-26-26, पोटॅश, लिंबोळी खत आणि मायक्रोन्यूटन देखील देतो। पूर्वीच्या पद्धतीमध्ये आणि आताच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। पूर्वीच्या आम्ही फक्त जमिनीवर साध्या पद्धतीनं सऱ्या ओढून टमाटे लावायचे, पण आता याच्यानंतर या 2-4 वर्षामध्ये ड्रीप आलं, त्याच्यानंतर 2 वर्ष झालं मल्चिंग आलं, त्याच्यामुळे आता ही लावणीच्या पद्धती, ही तार बांबू बांधणीच्या पद्धती सगळं नवीन तंत्रज्ञान आल्यामुळं पूर्ण पहिल्याच्याला आणि आताच्याला पूर्ण बदल झाला आणि बदल झाल्यामुळे उत्पन्नामध्ये आमच्या इथं माझ्या माहितीनं पहिल्याच्या आताच्या ह्याच्यामध्ये जोपर्यंत चौपट उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे। बी आम्ही लातूरून किंवा चाकूरून आणतो, ठोक जास्त बी किलोवर घेत असल्यामुळे हायब्रिड बी आम्हाला थोडं कमी मध्ये मिळतं आणि ते आम्ही इथं नर्सरीमध्ये तयार करतो आणि तयार करून सर्व शेतकऱ्याला रेडीमेड रोपच देतो। त्याच्यामुळं रेडीमेड रोप घेतल्यामुळं त्या उत्पन्नामध्ये 20% वाढ होते
पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे रोपाची जी मर तूट जी आहे ती होणार नाही, पुन्हा ती जमिनीमधल्या जी बुरशी आहे ती रोपाला लागण होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही नर्सरीतलेच रोपं आता सगळेजण इथं सध्याच्याला घेऊन लागवड करतो. पाण्याची नैसर्गिक साधनं उपलब्ध नसल्यामुळं परिसरात 30 विहिरी आणि 75 बोर असून त्यावरच सरासरी 100 हेक्टरवरील भाजीपाला पिकाला पाणी पुरवठा केला जातो. पूर्वी पारंपरिक पद्धतीनं पाणी दिलं जात असे, पण सध्या ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. सध्या 40 हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर वाढलाय. सिंचन क्षेत्रात तंत्रज्ञान वाढवण्यासाठी सध्या तरुण पिढी आग्रही आहे. ठिबक आणि मल्चिंगचा वापर वाढतोय. मल्चिंग ड्रीपमुळे आम्हाला संध्याकाळी बेरात्री शेताकडे जायची गरज पडत नाही. आम्ही पहिलं शेताकडे रात्री बेरात्री कवाय जात होतो. आता त्याच्यामुळे आम्हाला शेताकडे जायची गरज पडून गेली. मल्चिंग ड्रीपमुळे आमच्या ह्याच्यामध्ये उत्पन्नात भर पडली आणि उत्पन्न वाढलं. आमच्याकडे पाण्याच्या परिस्थिती का लय बिकट प्रश्न आहे. पाण्याची परिस्थिती कुठं तळे नाहीत, नदी नाही किंवा कॅनल नाहीत कुठलेच. त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये विहिरी आहेत, 30 विहिरी आहेत, 60-70 बोर आहेत. त्याच्यावर सगळं आमचं परिस्थिती चालते. पावसाचा हा लहरीपणा, अनियमितता असल्यामुळे, पर्जन्यमान कमी असल्यामुळे उपशाचं प्रमाण वाढलं आणि पाणी पातळी खोल गेलेली आहे. आज सरासरी 500 फुटाच्या आसपास बोरला पाणी लागतंय आणि आमच्या इकडं तीन पैकी एक बोर चालतो. तर ते राहिलेल्या बोरमध्ये आम्ही त्याची केशिंग हे ती न काढता पावसाळ्यामध्ये त्यामध्ये आम्ही रिचार्जिंग म्हणजे पुनर्भरण करतो. त्यामुळं बाकीच्या सुद्धा जे चालू बोर आहेत त्यांना सुद्धा त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे सध्या. आणि एवढ्या कमी प्रमाणावरच पण इरिगेटेड केल्यामुळे थोडं आमच्या भिजवणीमध्ये म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. भाजीपाल्याची परंपरा लाभलेल्या गावात सध्या 1500 जनावरं आहेत. त्याचा वापर शेतात शेणखत म्हणून केला जातोय. गरजेनुसार रासायनिक खताचा वापर केला जातो. कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम, बोरॉन आदी खताची मात्रा दिली जाते. यासाठी साधारणपणे 52 लाखाची खतं एका वर्षात खरेदी करावी लागतात. सुरुवातीच्या काळामध्ये सरी पद्धतीला आम्ही सुपर आणि अमोनिया हे खत वापरतो. त्यानंतर लागवड झाल्यानंतर एक 10 ते 15 दिवसांनी DAP 10-26-20 हे खत वापरतो. त्याच्यानंतर फलधारणा झाल्यानंतरही DAP 10-26-20 आणि पोटॅश हे खत वापरतो. ह्या खतानं ज्या ज्या पिकाच्या अवस्थेवाढीनुसार खतं वापरीत असतो आम्ही. या खतामध्ये जे काही अडचणी निर्माण होतात ते आम्ही सर्व शेतकरी मिळून 30 ते 40 शेतकरी मिळून गावातील सर्व शेतकरी मिळून त्याचं व्यवस्थापन करतो आणि खतं वापरतो. ह्या खत खरेदीमध्ये आम्ही आता शेतकरी गट निर्माण झाल्यामुळे खतं आम्ही पूर्ण म्हणजे सर्वांचे मिळून एकत्र आणतो. त्यामुळे आम्हाला खताला काही लागणारा खर्च आहे ते खर्च कमी येतो. या खतामध्ये जे काही लागतंय ते आम्ही सगळ्यांनी पूर्ण म्हणजे विचार करून जे खतं केव्हा वापरायचे, कसे वापरायचे त्या खताबद्दल सर्वजण चर्चा करून आम्ही खतं खरेदी करतो. टमाटा आणि कोबी या पिकासाठी रासायनिक खत जास्त होत असल्यामुळे सध्या आम्ही गावरान खतावर भर जास्त दिलेला आहे. ह्या गावरान खतामुळे पोत जमिनीची सुधारते, चांगली जमीन भुसभुशीत हे राहू शकते आणि ह्या गावरान खतामुळे चांगले उत्पादन मिळते आणि त्यापासून आम्हाला जनावरांपासून दुधाचंही उत्पन्न मिळतं. शेतीला जोडधंदा म्हणून दूधही चांगल्या प्रकारे मिळतं. टोमॅटो या पिकावर करपा, भुरी, लाल कोळी, बोकडा तर कोबी या पिकावर करपा आणि कीड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. कीड नियंत्रणासाठी ब्लू कॉपर, बाविस्टिन, फोसाइड, कवच, ॲमिस्टार, रोगर, फायटर, कोराजिन आदी औषधांचा वापर केला जातो. वर्षभरात टोमॅटोचं सुमारे 5000 टन उत्पादन मिळतं तर कोबीचं 2000 टन उत्पादन मिळतं. एखाद्याच्या प्लॉटवर जर कुठला रोग आला तर आम्ही सगळं समूहाने एकमेकाच्या शेतामध्ये जातो, त्याचा बारकाईनं निरीक्षण करतो आणि मग त्या भुरी असेल, डावणी असेल याच्यावर पण आम्ही इंडेक्स आहे, त्याच्याप्रमाणे आपलं आमिस्टार आहे,
न्यू स्टार आहे, हे सगळे भुरी डावणीसाठी चालणारे औषध आम्ही त्या रोगावर कोणता हे बघून आम्ही त्याचे रोग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या भागामध्ये विक्रमी टोमॅटो आणि गोबी या पिकाचं उत्पादन केलं जातं. 3 हंगामामध्ये हे उत्पादन घेतलं जातं. टोमॅटोचं उत्पादन हे जूनच्या हंगामामध्ये 1000 टन आणि सप्टेंबरच्या हंगामामध्ये 4000 टन, तर जानेवारीच्या हंगामामध्ये हेच उत्पादन 5500 टनापर्यंत काढलं जातं. आणि फ्लावर गोबीचं उत्पादन हे जूनच्या हंगामामध्ये 500 टन, सप्टेंबरच्या हंगामामध्ये 1000 टन आणि जानेवारीच्या हंगामामध्ये 300 ते 400 टन उत्पादन या भागामध्ये काढलं जातं. बहुतांश शेतकरी हे जाग्यावरच इथून बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला हा माल देतात. टोमॅटो आणि कोबी लागवडीसाठी 4,50,000चा खर्च होतो. औषधांसाठी 60 लाख, खतांसाठी 52 लाख, मजुरी, नांगरणी असा एकूण 2,22,50,000चा खर्च होतो. खर्च वजा जाता 1,31,50,000 रुपयांचं उत्पन्न गावाला मिळतं. टोमॅटोच्या वर्षभराच्या हंगामातून आम्हाला खर्च उत्पादन मिळतं 2,75,00,000च्या आसपास आणि त्याच्यातून आमचा खर्च जातो 1,65,00,000च्या आसपास आणि आम्हाला शिल्लक राहतात सरासरी 1,10,00,000 संबंध या तिन्ही हंगामातून. आणि गोबीचा सरासरी आम्हाला गोबीच्या वर्षभराच्या पिकातून मिळतात 79-80 लाख रुपये, सरासरी 79 लाख रुपये धरून चला आणि त्याच्यातून आमचा खर्च जातो 57 लाख रुपये आणि बाकी आम्हाला मिळतात गोबीतून कमी जास्ती 31 लाख रुपये आणि टोटल सगळे मिळून आम्हाला गोबी आणि टोमॅटोतून वर्षाच्या अखेरीस आम्हाला जवळजवळ 1,30,32,00,000च्या आसपास 1,30,31,31 लाख रुपये आम्हाला मिळतात. टोमॅटो आणि कोबीच्या लागवडीतून मोहनाळ लातूर रोड गावानं प्रगती साधली आहे. गावानं एकत्रित येऊन गावाचा विकास साधलाय. तसंच शेती करताना आधुनिक तंत्राची जोड दिल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होतीये. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.